तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इच्छापूर्ती आगमन सोहळ्याच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये। तर आज आपला आगमन असेल कोपरखेरण्यामध्ये। कालचा तुम्ही जो पहिला व्लॉग बघितला तो आपला आगमनचा फर्स्ट व्लॉग होता, तो मुंबई ते वाशीमध्ये होता। तर काल सकाळी म्हणजेच 19 तारखेला आपली मूर्ती सकाळी 5:30 वाजता इथं वाशीमध्ये आली। तर पोरांनी तब्बल 10 तास चालून पोरांनी मूर्ती आपली वाशीमध्ये आणल्यात। 5:30 पोरं यायला चालू झालेत। आता इथं हळूहळू पोरं येत आहेत, तयारी झाली का लगेच मूर्ती काढायचे। थोडा घोल होते, पाऊस आहे समोर, आता पाऊस दिसतोय, ढगाळ वातावरण पण झालेलं आहे। तर बघूया आता पुढे कसं काय होतंय। चार्ली आलाय, काटकर आणि वाणी आलेले आहेत आता, आणि पोरं हळूहळू यायला लागलेत। सर वेलकम, सर वेलकम वेलकम। आता मूर्ती फिरवली आम्ही कपाटा टाकून, पावसाने घोळ घातलाय पूर्ण, पण आता आम्ही थांबतोय, पोरं येतात आणि इथं पाऊस सुद्धा चालू आहे। तर आगमनाचं बघू आता, नाक्यावर जाऊन समजेल कसं काय ते। मी घरी गेलोच नाही, पण बघू आता। मूर्ती तर फिरायला निघालेली आहे आपली। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तर आता मूर्ती निघाली आणि इथे सर्व पोरं वगैरे आलेले आहेत। आता व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर सगळे आले। नवी मुंबई मधला म्हणजे वाशी ते कोपरखेरणे श्रींच्या मंडपापर्यंतचं आगमन चालू झालेलं आहे। आता मागं मूर्ती आहे आणि आम्ही आता सध्या आहोत ब्लू डायमंड जवळ, पालिकेच्या बिल्डिंग मधनं काढलेत। आणि इथं वाणी माय बॉय बच्ची के दिल में फायनली आपली मूर्ती आता गुलाबगंज डेअरीला आलेली आहे। आणि इथं आता पटापट करतात, कारण पाऊस आहे, त्यामुळे पटापट लावतात। आणि समोर मूर्ती बघतो तर खोलली होती, पण आता परत पाऊस चालू झालाय, तर आता परत पॅकिंग करायला घेतले मूर्ती। आता आपली मूर्ती खोलली होती, पण परत पॅकिंग करायला घेतले, कारण पाऊस आलाय। तुम्ही बघू शकता पाऊस आला इथे, पूर्ण मूर्ती पॅकिंग करायला लागेल। आता परत पुन्हा पॅकिंग करायला घेतली। कार्यकर्ते हितेश दा, पालवे दादा, नित्या, सगळी आज ऑरेंज व्हाईट गँग झालेले इथे सगळी। हो नेते आणि आपली इच्छापूर्तीची प्रजा आणि आपला छोटा कार्यकर्ता मंडळाचा मी आणि वैभव आता शॉल घेऊन आलो। आजची आमची थीम होती व्हाईट आणि ऑरेंज मध्ये। तर माझा व्हाईट कुर्ता तर नाही, पण मी व्हाईट शर्ट घातलाय, पोरांनी कुर्ता घातला, असे शॉल घेतलेत सर्वांनी आणि आयडी घातलेत। तर जाऊया आता, मानवंदना चालू आहे लंबोदर बीट्स आणि धडकन बीट्सची। पावसाने पूर्ण घोळ घातलेला आहे एकदम। तर आता आगमन सोहळा अर्धा कॅन्सल केला आम्ही, म्हणजे ढोल पथक होता तो कॅन्सल केला। बीट्सचा सेटअप
तिकडे पुढे वाचतोय तो धडकन बीट्स आहेत आणि पुढे आपला बाप्पा आहे. बाप्पा आणि त्याच्या पुढे आता लाईटचा सेट मध्ये आणि हा पूर्ण आपला ब्रह्मताल ढोल पथक सुद्धा आलेला आहे तर तो वादन करायला. आणि आता या दोघांची मानवंदना झालेली आहे, यांना पुढं पाठवलेलं आहे. आणि इथं आता समाधा कसं वाटतंय आपला बाप्पा कॉपर करण्यात आलेला आहे. आता इथं ब्रह्मताल ढोल पथकची मानवंदना चालू होईल. बारकी बारकी पोरं पण कॅमेरे घेऊन आले, सर्वजण व्हिडिओ काढायला. बाप्पाचा व्हिडिओ काढायला ही दोन छोटी पोरं पण आलेली आहेत, छोटे छोटे कॅमेरे घेऊन आलेले आहेत. दत्ता भाऊ नगरसेवक जय श्रीराम. जो वाला क्वालिटी म्हणून जाते फुलची लाइटिंग मीटिंग फुल धिंगाणा आहे आज. आपल्याला आता कोपरकेरने गणेश रटणीचे सोशल मीडिया पार्टनर भेटलेत. तर मी तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, ऍज अ मीडिया पार्टनर आणि एक कोपरकेरनेचा नागरिक असणं आणि आपला बाप्पा फुलांचा इको फ्रेंडली गणेश उत्सव याबद्दल तुम्ही काय म्हणाल? शेट परत आज सज्ज झालाय वाजवायला एकदम. त्या दिवशी बॉम्बेला पण होते आणि आता पण. भाई कसं वाटतंय? दोन टाइम वादन आवाज फक्त आपला ओनली ब्रह्मताल, ओनली ब्रह्मताल आणि ब्रह्मतालचं साथ बाप्पा फुलन. आणि इथं ओमकारबाईची टीम पूर्ण सज्ज झालेली आपले वादन करण्यासाठी. ब्रह्मताल ढोल पथक बाप्पा पर्यावरणाचा कोपरकेरण्याचा इच्छापूर्ती हे तुमच्या मागच्या ब्लॉग मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. यांची संकल्पना त्यांनी राबवली होती. गावातला पहिला युट्यूबर हॅरी सेनपाय म्हणजे हर्ष म्हात्रे आता भेटलेला आहे आपल्याला. तर तुला आपली कोपरकेरण्याची इच्छापूर्तीची मूर्ती बघून कसं वाटतंय? खूप छान वाटलं ऑनेस्टली बोलतात. आणि सगळ्यात भारी संकल्पना मला हीच वाटली की हा बाप्पा फुलांचा आहे, प्लस ते बीचचा पण काहीतरी तुम्ही करत होता. बीज मोदकचा पण खूप छान संकल्पना करत होता. आणि मला आयडिया नव्हती की असं सगळं करतात. पण जेव्हा मंडळाच्या पेजवर मी बघितला तर तेव्हा मला खूप छान आयडिया आली की इको फ्रेंडली मद्यपानी करतात. जर तुम्हाला पण आयडिया असेल तर इच्छापूर्तीच्या पेजला तुम्ही जाऊन बघू शकता एकदा. आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली खूपच छान आहे. मला आयडिया होता सुश्मित माझा भाऊ जेव्हा सर्व मंडळात लागले तेव्हा जाऊन आहे. आणि हाच आहे तो बीज मोदक. त्याला बेसिकली जर तुम्ही लावणार तर त्याच्यानंतर झाड होतो. ही खूप एक छान संकल्पना आहे. तर नक्की इच्छापूर्तीच्या पेजला फॉलो करा आणि सुश्मित पाटीलला सुद्धा सबस्क्राईब करा. पुढे ब्रह्मताल चालू आहे, पुढे धडकन बीट्स चालू आहे आणि पुढे लंबोदर चालू आहे. म्हणजे तिन्ही अशा लाईनीत चालू आहेत. आणि आता ठाण्याचा बॉबी आलाय आपल्या इथं वाजवायला, त्याचा मी दाखवतो तुम्हाला.
दहीहंडी पथक आला इथे थर लावतात इच्छापूर्तीच्या समोर. तर बघूया आता ते थर लावतात किती लावतात ते. आता दादानी दहीहंडीचा पथक आणला होता. त्यांनी एक दंत गोविंदा पथक कोपरखेरण्याचा. आता जस्ट 5 थराची त्यांनी इच्छापूर्ती समोर सलामी दिलेली आहे. तो दादा त्या पथकांनी दहीहंडी लावली आणि काय तुला कसं वाटतं आता? इच्छापूर्तीचा मानवंदना ही इच्छापूर्ती आणि एकत्रितची कन्सेप्ट ही आमची सदैव सोबतच राहील आणि याच्या पुढे 1 वर्ष नाही सदा वर्षानुवर्ष ती सदैव राहील. प्रार्थना. धन्यवाद. आणि आता हा टॉपर आहे. ह्यांनी आता हे केलाय. आता आपला इच्छापूर्ती बाप्पा आपल्या मंडपाजवळ पोचलेला आहे. तर इथं एक हार टांगलाय. असा हार आहे तो बाप्पांच्या गळ्यात घालायचा. आता गळ्यात जाईल तो पूर्ण हार. घातलेला आहे. आता हातात घातला. वरती गळ्यात नाही घालू शकत आपण कारण तशी सीडी नाही आहे आपल्याकडे. हातात हार घातलेला आहे. आता इथं मूर्ती आतमध्ये टाकायचं काम चालू झाले. इकडे यो मंडप आपला इच्छापूर्तीचा आणि हा इच्छापूर्ती बाप्पा आता मंडपात टाकायचा चाललेला आहे. आणि हा चारले आपला. अरे मला कोपर करण्याच्या इच्छा पूर्तीचा. चार्ली द बॉय. इतना माफ नहीं देखा रहेगा तुमने कोपर करने किसी भी गणपती. तर गाईज आपला आगमन सोहळा संपला. घरी आलो, फ्रेश झालो, कपडे चेंज केले आणि आता व्लॉग एंड करायला घेतला आहे. तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघितला असेल. पार्ट 1 पार्ट 2 होता आजचा हा. तर एक टाईम मगाशी असा आलता आगमन सुरू होण्यापूर्वी इतका पाऊस होता का आगमन कॅन्सल करण्यात आला होता. जमा होता म्हणजे 95% तरी आगमन कॅन्सलच होता. मंडळाने पूर्ण म्हणजे जेवढे पण मानवंदना देणारे बीट्स होते, ढोलपथक होता, त्यांना सर्वांना कॅन्सल सांगितलं होतं. पण जेव्हा मूर्ती निघाली वाशीवरून आणि गुलाबसन्स डेअरीजवळ पोचली तेव्हा पाऊस पूर्ण थांबला. मध्ये आला, परत मूर्ती पॅक केली
पण त्यानंतर म्हणजे 7:30 नंतर मे बी तो जो पाऊस थांबला, तो मूर्ती मंडपात गेल्यानंतर पाऊस आला आणि आपला जो आगमन सोहळा रद्द करण्यात येणार होता तो पूर्ण जल्लोषात झाला. आणि ब्रह्मताल ढोल पथक मोस्टली तर घरी जाण्यात जमा होते पूर्ण, ते आले, त्यांनी लावलं ढोल पथक, मानवंदना दिली आणि इतका जोरदार आगमन सोहळा झाला आज कोपरखैरण्यामध्ये सुद्धा का बघण्यात खूप सारी लोक होती. म्हणजे जसा मुंबईला क्राऊड असतो तसा इथं झाला. आणि आपण 2 आगमन केले यावर्षी आणि आपला मंडळाचं म्हणजे कोपरखैरण्याचा इच्छापूर्ती हा मंडळ नवी मुंबईतील सर्वात प्रथम मंडळ ठरला जो लालबागमध्ये आगमन सोहळा करतो. खूप सारे मंडळ आहेत नवी मुंबईमधले जे मुंबईवरनं मूर्ती आणतात, पण आपला कोपरखैरण्याचा इच्छापूर्ती मंडळ मुंबईवरनं मूर्ती आणली आणि तिथे सुद्धा आगमन करून दाखवलं. त्याच जल्लोषात कोपरखैरण्यात सुद्धा आगमन झालं. हा होता आपला आजचा आगमन सोहळ्याचा व्लॉग, म्हणजे वाशी ते कोपरखैरणे गुलाबसन्स डेअरी आणि मग तिकडून जो आगमन सोहळा सुरू झाला श्रींच्या मंडपापर्यंत. तर हा आगमन सोहळा पण तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हॅशटॅग बाप्पा फुलांचा चालू राहू द्या. सर्वांचे धन्यवाद. जय इच्छापूर्ती.